नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग आर्किटेक्ट सिद्धांत धाकतोडेजी. नमस्कार. नमस्कार सर. 2016 पासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत आणि रेसिडेन्शियल सेक्टर हा त्यांचा मेन फोकस आहे. जे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं, की स्वतःचं घर असावं, स्वतःचा स्वप्नातला बंगला असावा आणि त्यासाठी ते आपली कल्पनाशक्ती त्यात पुरेपूर वापरून त्या कस्टमरचं जे स्वप्न असतं, ते अधिकाधिक खुलवण्याचा, रंगवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतायत. त्यामुळे त्यांचा आजपर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा साधारणपणे दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया, ते म्हणजे थोडीशी तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? आर्किटेक्ट या फील्डकडे येण्यामागची इन्स्पिरेशन कोणाचं होतं? म्हणजे ओके, ज्यांच्यामुळं प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे ओके. तुम्ही या क्षेत्राकडे आलात? आणि साधारणपणे हा प्रवास सगळा कसा होता? तर ते आधी आम्हाला ऐकायचं आहे. बेसिकली मी मुंबईचा आहे मी. अच्छा. मुंबईवरनं नाशिकला बॉयस्टॉन बोर्डिंग स्कूलला आलेलो होतो. ओके. ओके. तिथून माझा म्हणजे नाशिकमधला प्रवास सुरू झाला. येस. ओके. बोर्डिंगमधून मी 10वी हं, ही 2008 मध्ये मी पास आउट झालो. हं, ओके. देन त्याच्यानंतर 11वी-12वी पण बॉयस्टॉनमधूनच केली मी कॉलेजमधून. हं, ओके. आणि त्याच्यानंतर माझं असं होतं की आर्किटेक्चर वॉज माय सेकंड ऑप्शन. हं. फर्स्ट ऑप्शन वॉज की की आपण ॲग्रिकल्चर काहीतरी ट्राय करू. म्हणजे अच्छा. माझं पहिल्यापासून होतं की लोकांसाठी काहीतरी करायचं. या हेतूने मी फील्ड्स हे करत होतो माझे. पण जेव्हा ॲग्रिकल्चरसाठी ट्राय करता करता आर्किटेक्चरची डेडलाईन निघून गेली. अच्छा. तर माझा तो वर्ष वाया गेला हो, हो, एक्झॅक्टली. हो. सो त्या टायमाला मी 1 वर्ष BSc केलं KTHM कॉलेजला. अँड देन मी नेक्स्ट इयर मग परत मी नाटा दिली हं, आणि आर्किटेक्चरमध्ये परत म्हणजे मी विद्यावर्धन सायड्या नाशिक हे जे चान्सीला कॉलेज आहे तिथे माझं ऍडमिशन झालं. बरं. तिथून मग 5 वर्ष आर्किटेक्चर म्हणजे 2011ला माझं ऍडमिशन झालं. तिथून मग 5 वर्ष म्हणजे 2016ला मी पास आउट झालो. त्यामध्ये. ओके. आणि मग हा तर झाला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ॲग्रीकल्चर. पण मग दोन्हीत असं एक गंमत, की दोन्ही माणसाच्या मूलभूत गरजा आहेत बघा. हो. अन्न, वस्त्र, निवारा. त्यातले हा. तुम्ही अन्नमध्ये जाणार होता. होता. आता तुम्ही निवारामध्ये हो. आला. एवढाच फक्त फरक आहे हा, त्याच्यातला. ते पण आहे. तुम्ही फार महत्त्वाच्या दोन्ही राष्ट्र निर्माणाच्या कामामध्ये काम हो. करताय. आणखीन एक त्यातला अनुभव विचारायचा आहे. जेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, आर्किटेक्ट तुम्ही झालात आणि त्याच्यानंतर आर्किटेक्टचा एक खरा स्ट्रगल सुरू होतो. हो. ते म्हणजे कुठेतरी आपण सर्व्हिस प्रॅक्टिस करतो का? हो. काही हो. प्रॅक्टिकल अनुभव पाहिजे असतो. त्यामुळे ती कुठं गेली तेही सांगा. आणि त्याच्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट तुम्ही केलात वैयक्तिकरित्या, तर त्याचा अनुभव कसा होता? काम करताना काही दडपण आलं का? काही अडचणी आल्या का? तो कुणाच्या रेफरन्सने तो प्रोजेक्ट मिळाला? त्याबद्दल काय सांगाल? बेसिकली आमच्या कॉलेजचं असा एक रूल होता की जो 5th इयर असेल त्याच्यामध्ये वर्षभर तुम्हाला कोणाकडे तरी इंटर्नशिपला कंपल्सरी जायचं. बरोबर. म्हणजे मोस्टली कॉलेजेस काय करतात 1-2-3 महिने इंटर्नशिपसाठी पाठवतात हं, आणि मग त्यांचं थिसिस जे असतं फायनल इयरचं त्याच्यासाठी ते बोलवतात. हं. बट आमच्या कॉलेजचा नियम असा होता की 4th इयरला तुमचं थिसिस झाल्यावरती तुम्ही 5th इयर कंपल्सरी 1 वर्ष इंटर्नशिप केलीच पाहिजे. बरोबर. म्हणजे जेणेकरून जर एखाद्याला वाटत असेल की मी डिरेक्टली स्टार्ट करू शकतो माझा बिझनेस, हं. तर त्याला 1 वर्षाचा पहिला एक बोलतात ना बेसिक कसं ऑफिसचं स्ट्रक्चर वर्क होतं बरोबर. ह्याचं नॉलेज भेटेल. हं. या हेतूने ते होतं. तर मग 1 वर्ष मी अहमदाबादमध्ये होतो. वाह! ओके. तिकडनं बेसिक्स म्हणजे एकदम किरकोळ गोष्टी, छोटीच फर्म होती. त्यांनी एकदम छोट्या-छोट्या म्हणजे स्टील कसं डिझाइन करायच्यापासून सगळ्या गोष्टी तेव्हाच ते माझ्या ह्याच्यात म्हणजे शिकवण्यात त्यांनी आणलेल्या होत्या. ड्राफ्टिंग्स कशा पाहिजे, काय पाहिजे. कारण की कसं आहे कॉलेज लाईफमध्ये तुमचं बोलतात ना 20% होतं, पण जे 100% तुमचं आहे ना, ते जेव्हा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये फील्डवरती जेव्हा वर्क करतात, हं, हं. तेव्हा तुम्हाला त्याचा एक प्रॉपर तुम्हाला बॅकग्राऊंड तुमचा एक बरोबर. बोलतात ना बेस रेडी होतो. रेडी होतं. हां. तर त्याच्यामुळे त्याचा खूप फायदा झाला होता. नंतर मी जेव्हा नाशिकमध्ये आलो, हं, तर काही दिवस मी काम केलं एका फर्ममध्ये. हं. तिकडनं मी काही व्हॅल्युएशन, गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन्स, प्रोजेक्ट्स हे अशा 2-3 गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर मी स्वतःचं स्टार्ट केलं. अच्छा. तो स्टार्ट केला तो एक छोटासा सायकल शॉप, सिडको मधला सायकल शॉप हं. ह्याचं रेनोव्हेशन होतं. अच्छा. ते फर्स्ट प्रोजेक्ट होतं. पण ते 6-7 महिने कंटिन्यू स्टॉल व्हायचं किंवा हे ते म्हणजे जे नवीन आर्किटेक्टला कोणी सहजासहजी काम देत नाही. अगदी बरोबर. हां.
तर त्याच्यामुळे ते थोडंसं स्ट्रगल खूप होता. मग कालांतराने परत थोडासा दिवस जॉब केला, पण नंतर मग विचार केला नाही, आपल्याला काहीतरी करायचं असेल स्वतःचं, कारण की मला बेसिकली हाय राईज बिल्डिंग्स मध्ये एवढा इंटरेस्ट नाही. मला म्हणजे बंगलोज, इंटिरियर्स किंवा काय, आता रिनोव्हेशनसाठी कुठला आर्किटेक्ट उभा राहत नाही. बरोबर. हा, रिनोव्हेशन मध्ये बोललं की नाही नाही, नवीन नाही, जुनं काम पाडायचं, परत काहीतरी छोटं मोठं एक्सटेन्शन, मग ह्याच्यासाठी कोण फिल करणार. मग ते काम करायला मी घेतलं की नाही, आपल्याला जर काहीतरी करायचंय वेगळं, तर मग त्याच्यासाठी मग आपण काहीतरी, बाकी आर्किटेक्ट्स आहे जे आपल्यापेक्षा पण चांगलं काम करतात मोठे हायराईज मध्ये, मग छोट्या लोकांकडे कोण बघणार. बरोबर. तर त्या हिशोबाने मग मी वर्क स्टार्ट केलं. मग हळूहळू एक बंगलो झाला, मग त्याच बंगलोचं इंटिरियर झालं, मग त्याच्यानंतर रो हाऊस झाले, जे म्हणजे पडण्याच्या स्थितीमध्ये होते, पण मालकांना ते वाचवायचे होते. मग त्यांना डिमॉलिश करून परत काहीतरी तसंच रिक्रिएट करणं, किंवा त्यांचे धोकादायक परिस्थितीमध्ये स्लॅब होते, म्हणजे कर्व झालेले होते असे स्लॅब्स, म्हणजे कोणी हात लावायला तयार नव्हतं, आणि मालकांना ते बेसिक कॉन्ट्रॅक्टर्स वरती विश्वासही नव्हता की कसं करणार. बरोबर. हा, पण मग आजच्या घडीला त्या प्रोजेक्ट्सला कमीत कमी 5-6 वर्ष होत आलेले, काही झालेलं नाही. उलट पहिलं तरी त्यांचे घरात लिकेजेस वगैरे असे प्रॉब्लेम्स, हे एक म्हणजे लोक विचार करतात या गोष्टींसाठी आर्किटेक्ट कडे कसं काय जावं. आर्किटेक्ट खूप जास्त फीज घेतील, आर्किटेक्ट खूप जास्त चार्जेस लावतात. तसं नसतं. जसं तुम्ही डॉक्टरकडे जातात, नकाला लागलं तरी डॉक्टरकडेच जातात, आणि तुमचा पाय तुटला तरी डॉक्टरकडेच जातात. बरोबर. मग तसं त्या गोष्टीसाठी तुम्ही आर्किटेक्टकडे गेले पाहिजे. त्या हिशोबाने लोकांवरती आहे ते. बरोबर, अगदी बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, आता तुम्ही साईटवर जेव्हा काम करायला सुरुवात केली असेल, तेव्हा बघितलं असेल की या क्षेत्रामध्ये कायम आपला पहिला सामना हा लेबरशी होणार आहे. हो आणि तो अनस्किल्ड आहे. हो, तर बरोबर अशा आहे. अनस्किल्ड लेबरवर काम करणं हे कितपत धोकादायक आहे, आणि तुम्ही कशी ती सिच्युएशन हँडल करता? नाही, मला ते धोकादायक नाही वाटत. बेसिकली कसं आहे की लेबर ही इज अ लेमॅन, त्यांना तुमचं ड्रॉइंग्स वरचं किंवा तुमच्या बोलतात ना, तुम्ही जी टेक्निकल भाषा आहे ही त्यांना ती कळत नाही. तुम्ही जर त्यांच्याशी चांगलं इंटरॅक्ट कराल, त्यांना सेफ्टी मेजर्स पाळायला लावाल, त्यांना जर काळजी घेऊन काम करायला लावाल, आणि त्यांना त्यांच्या लँग्वेज मध्ये जर त्यांना समजवाल. कसं आहे, 5 मिनिटं गेलं आणि व्हिजिट करून आलं साईटवर ना, तसं नसतं. तुम्हाला तेवढा वेळ त्या लेबर सोबत घालवलं ना, तर त्यांना कळतं की सर काय सांगतात आपल्याला, आणि कसं काम करायचं हे त्यांना क्लिअर होतं. तुमचे प्रत्येक टाइम तुमचे ड्रॉइंग्सच बोलतात असं नसतं. तुमच्या ड्रॉइंग सोबत तुम्ही पण त्या लेबर सोबत कम्युनिकेशन तसं पाहिजे. आता माझ्याकडे काही साईटवरती जर कॉन्ट्रॅक्टरनी टाइमावर पेमेंट पण नाही केलं, तरी लेबर येऊन माझ्याकडे कंप्लेंट करतात की सर यांनी पेमेंट नाही केला. तर तेवढं बॉन्डिंग तुमच्यामध्ये पाहिजे, कारण की ते लोकच म्हणजे तुमची आयडियाज साईटवरती इम्प्लिमेंट करतात, तेच वरती तुमची साईट नेतात. ते जर खुश नसेल किंवा त्यांना जर समजत नसेल, तर तुमचं काम लवकर संपणार नाही आणि ते डिलेच होत राहणार. बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये काम करताय, तर बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? सर, बजेटचं कसं असतं सर, की प्रत्येक गोष्ट जर बोलतात ना कमी ह्याच्यात करायला गेलो आपण, तर बोलतात ना 10 रुपये घेऊन आपण 100 रुपयाची गोष्ट घेऊ नाही शकत. बरोबर. हा, पण कसं आहे सर, 10 रुपयाच्या गोष्टी घेण्यापेक्षा ना एकच 100 रुपयाची गोष्ट करा. मी क्लायंटला पण केव्हा पण काम करताना सांगतो, सर एवढं स्क्वेअर फीट, जर तुमचा बजेट एवढा आहे तर तुम्ही एवढं स्क्वेअर फीट काम करा, बरोबर, त्याच्या व्यतिरिक्त जाऊ नका. पण क्लायंटचं कसं असतं, नाही आम्हाला पण समजतं याच्यातलं, आम्ही पण आमच्या मित्रांनी केलेलं आहे, त्यांना तर एवढाच खर्च आला होता. पण कसं आहे सर, प्रत्येक साईटचे चॅलेंजेस वेगळे असतात, प्रत्येक साईटला प्रॉब्लेम्स वेगळे असतात, तिकडे येणारे जाणारे मार्ग, तिथे मटेरियल कसं पोचतंय, आणि कसं आहे प्रॉब्लेम सर, जसं कोविडमध्ये होतं, कोविडमध्ये सर स्टीलचे पण रेट खूप हाय होते, प्रत्येक गोष्टीचे रेट हाय होते, लेबर रेट पण हाय होते. बरोबर. हा, म्हणजे ज्या टाइमला लेबर म्हणजे असं बोलू शकतो की एक जो लेमॅन भिगारी जो काम करतो, जो 300 रुपये आणि 400 रुपये रोज घेत होता, तो कोविडच्या टाइमला 550-600 रुपये. पण मग ज्यांनी काम दिलेलं आहे, मग त्यांना कसं की अरे हे फ्लक्च्युएशन कसे आले. पण मग या गोष्टी पण आहे,
तुमचे मटेरियलचे रेट्स अप अँड डाऊन होतात, सिमेंटचे रेट कमी जास्त होतात. हो. तर मग त्याच्यामध्ये थोडंफार हे पाहिजेच. आणि घर बांधताना किंवा काही बांधताना थोडंफार प्लस मायनस होतं सर. त्याला काहीच म्हणजे अगदीच अगदीच. त्याच्यामुळे ते क्लायंटच्या हातामध्ये असतं, की त्याला क्लायंटला काय वाटतं, अरे एक रूम वाढवलं तर माझं काय, किंवा एक रूम मध्ये मी फॉल सिलिंग वाढवली तर त्यांनी माझं किती वाढेल. पण मग ते फॉल सिलिंग वाढल्यासोबत मग त्याच्यामधला पेंट, त्याच्यामधली लाईट, त्याच्यामधली वायरिंग, त्याचा तो विचार नाही करत. त्याला वाटतं 10x10 खोली आहे, त्याच्यातला फॉल सिलिंगला काय खर्च येणार आहे. बरोबर. असे छोटे छोटे मुद्द्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे. लक्ष देत नाही आणि त्याच्याने बजेट बजेट वाढतो. वाढतं आणि कोलमडतं ते पुढे सगळं. कोलमडतं. बरोबर. आणि सर म्हणजे मी जे आजपर्यंत बघितलेलं आहे, क्लायंट बोलतात पण नंतर आहे ना त्यांच्या अपेक्षा वाढतात आणि मग त्याच्यानंतर मग ते ब्लेम करतात की आर्किटेक्टनी कमी रेंज दिलं किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियरनी कोटेशन चुकीचं दिलं. असं नसतं. बरोबर बरोबर. सगळेजण हे पण एक factor आहे. एक एक लक्षात ठेवले पाहिजे. एक विचार करूनच देतात. देत असतात. अगदी बरोबर. हं. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रावर प्रशासनानं आता काम केलं पाहिजे नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी? पहिला म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये 3 मूलभूत म्हणजे गोष्टी आहे. एक म्हणजे पाणी, हं. एक म्हणजे ड्रेनेज. ड्रेनेज खूप महत्वाचं आहे. नाशिकच्या गोदावरीमध्ये खूप सांडपाणी जात आहे. सो त्याच्या एसटीपी जे लागतात, सिवर ट्रीटमेंट प्लांट, बरोबर ह्यांची उभारणी चांगलीरित्या झाली पाहिजे. बरोबर. आणि मेन म्हणजे ना तुमचं रस्ते. हं, हं. आज तरी नाशिकमध्ये आपल्याकडे तेवढे प्रॉब्लेम्स नाही, पण मग तरी अजून आता ट्रॅफिक जॅम व्हायला लागले आणि आपल्या फ्लायओव्हरची कनेक्टिव्हिटी एवढी चांगली नाही. हं, हं. त्याच्यामुळे द्वारका म्हणा, मुंबई नाका म्हणा किंवा ट्रॅफिक म्हणजे खूप प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले. अगोदर त्याच्यावर काम झालं पाहिजे. बरोबर. बाकी तर सगळेजण बिल्ड करतातच आहे. करतातच. पण मग प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला बोललो ना की सिवेज ट्रीटमेंट प्लांट. बरोबर. ओके. आता अजून एक प्रॉब्लेम नाशिकला येतोय, तो म्हणजे गार्बेजचा. हो हो. कालांतराने जे पाथर्डीला गार्बेज आहे डम्पिंग ग्राउंड, ते कमी पडणार आहे. ओके. सो त्याच्यासाठी पण आहे ना, त्याला पण अलोकेशन आता पुढे करावं लागेल, कारण की कालांतराने विल्लोही सारखे जागा पण नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत येऊ शकतात. बरोबर. मग तो महानगरपालिकेच्या हद्दीत तर आपण नाही ठेवू शकत. नाही. त्याला अजून पुढे कुठेतरी मोठ्या ह्याच्यावरती त्याला शिफ्ट करणं खूप गरजेचं आहे. बरोबर बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक Right. असतो. तर तुम्ही स्टीलचे पॅरामीटर काय बघता आणि मग स्टील सिलेक्ट करता? हे बघा सर, एक सिंपल याच्यामध्ये म्हणजे हे कोणालाही समजेल अशी भाषा मी सांगतो त्याच्यातली, की स्टील हा टेन्साईल असतो. ओके. आपण जेव्हा ह्याच्यात बघतो, जेव्हा तो येतो तो टेन्साईल असतो, म्हणजे तो इलॅस्टिसिटी असते त्याला. बरोबर. जेव्हा तो कॉन्क्रीटमध्ये जातो तेव्हा तो रिजिड होतो. हो. ओके. पण जर तो पहिल्यापासूनच रिजिड राहील तर तो कसा होईल, काठीसारखा होऊन जाईल, की जेव्हा त्याला कुठलाही झटका बसला तो ब्रेक होऊ शकतो. बरोबर. म्हणजे ह्याचं मी नाव नाही घेत कंपनीचं वगैरे, पण मी असा अनुभवलेलं आहे. कोविडच्या टायमाला जेव्हा म्हणजे मार्केटमध्ये मटेरियल्स पण भेटत नव्हते, खूप प्रॉब्लेम्स होते, तेव्हा तसं स्टील माझ्या साईटवरती आलेलं आहे, की अक्षरशः मशीनमध्ये पण तो बार आहे ना सरळ करता येत नव्हता. बरोबर. असे होऊ शकते. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरलंय का कुठल्या प्रोजेक्टमध्ये? आयकॉन स्टील माझ्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आहे सर. त्यामध्ये ओके. आयकॉन म्हणजे आतापर्यंत म्हणजे माझं सोडा, काम जे करतात त्यांना ते हाताने कधी कधी स्टील बेंड करणं आहे, मशीन नसेल तर त्यांना कधीच त्याचा प्रॉब्लेम नाही आलेला आहे. ओके. तेवढी त्याची सॉफ्टनेस आहे. म्हणजे सॉफ्ट आहे म्हणजे तो बोलतात ना फ्रेजाईल आहे असा नाही. बरोबर आहे. डक्टाईल आहे तो. राईट. तर त्याच्यामुळे त्याची क्वालिटी एकदम चांगली आहे. टॉप लिडिंग ब्रँड जे काही मार्केटमध्ये त्यांच्या सोबत एकदम प्रॉपर कम्पीट करणारा स्टील आहे. बरोबर. आणि मला आजपर्यंत म्हणजे आयकॉनची जी क्वालिटी आहे आणि त्याच्यापेक्षा जे सुपिरियर असतील किंवा ते एक्सपेन्सिव्ह असतील असे ब्रँड्स आहे, त्याच्यापेक्षा पण आयकॉनची क्वालिटी चांगली वाटलेली आजपर्यंत. क्या बात आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण आर्किटेक्ट आहेत, तुमच्यासारखेच फ्रेशर्स आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला एकच राहील माझा, की या फील्डमध्ये कष्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि मुळात म्हणजे
तुम्ही प्रामाणिक राहा क्लायंटशी. आजकाल काही आर्किटेक्ट्स आहे ज्यांच्यामुळे लोक आर्किटेक्टकडे येत नाही, बरोबर. की यार फीज वगैरे किंवा फसवतात. काही अशा गोष्टी आहे. तुम्ही हम्म. प्रामाणिक राहा, स्लो अँड स्टडी, वा. यू विल विन द रेस. त्यामध्ये सो हे होते आर्किटेक्ट सिद्धांत धाकतोडेजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मला असं वाटतं की आर्किटेक्ट हा त्यांच्या एखाद्या कस्टमरच्या क्लायंटच्या घरात जशी स्पेस निर्माण करत असतो त्याचप्रमाणे तो त्या क्लायंटच्या मनात सुद्धा जागा निर्माण करत असतो. ती विश्वासाची जागा तुम्ही निर्माण करा आणि ती जर केली तर अर्थातच तुमचं नाव पुन्हा रेकमेंड होतं. तो प्रोजेक्ट बघून पुन्हा तुमचं नाव काढलं जातं आणि पुढचे 60-70 वर्ष तुम्हाला त्या एका प्रोजेक्टमुळे पुन्हा काम मिळू शकतं. त्यामुळे अशा प्रकारचं दर्जेदार काम कायम करत राहा. या क्षेत्रामध्ये भरपूर स्कोप आहे. पुन्हा एकदा सर मनापासून आपले आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत आणि तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.